हर हर महाविकास आघाडीचा, महाविकास आघाडीचा आपली निशाणी, आपली निशाणी, आपली निशाणी महाविकास आघाडीचा, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा. महाविकास आघाडीचे आमचे उमेदवार हे सक्षम आणि नेटके आहेत. कारण आम्ही असे उमेदवार दिले आहेत की लोकांना मानणारे लोक आहेत, लोकांपर्यंत सोजल जाणारे आहेत, हात लोकांच्या समोर बडबडलेले नाही आणि लोकांना आजपर्यंत त्रास झालेला नाही असे उमेदवार आम्ही महाविकास आघाडीने दिलेले आहेत. आणि आमचे लोक महाविकास आघाडी म्हणून लोकांकडे जाताना प्रथमतः जो दुबार टॅक्स लागलेला आहे घरांचा, त्याच्यावर संदर्भात महापालिकेमध्ये हा आवाज उठवणार. रस्त्याचा प्रश्न आहे, गटारांचा प्रश्न आहे, पाण्याचा प्रश्न, ज्वलंत पाण्याचा प्रश्न आहे. पाणी हा सर्वसामान्य माणसाला लागणारा जो पाण्याचा आहे विषय आहे, हा लोकांपर्यंत काम करून देण्याची जबाबदारी आमच्या ह्या चारही महाविकास आघाडीचे जे आमचे उमेदवार आहेत ते करतील आणि लोकांपर्यंत ते पोचवतील की तुम्ही ह्या दृष्टिकोनातनं लोकांकडे जाऊन आपल्याला मतदान मागतील. हे मी तुम्हाला आज या वेळेला सांगतो. पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरं जाताना महाविकास आघाडी एक मिशन घेऊन आणि या महानगराला सुजलाम सुफलाम करण्यासाठी एक प्रॉपर एक प्लॅन घेऊन जनतेसमोर जात आहोत. ही महाविकास आघाडी म्हणजे केवळ तात्पुरती या सत्ताधाऱ्यांविरुद्ध कोणती आघाडी नाही, तर अगदी तनमन धनाने आम्ही एकत्रित आलेलो आणि जनतेच्या मनातील जो रोष आहे, जनतेच्या मनातील जो प्रक्षोभ आहे, तो व्यक्त करण्यासाठीची एक संधी आम्ही या माध्यमातून जनतेला दिलेली आहे. महानगरपालिका क्षेत्र हे म्हणजे केवळ वाढलेलं एक गाव या स्वरूपातच इथे राहिलेलं आहे. इथे कोणत्याही सिव्हिक ॲम्युनिटीज ज्या महानगरामध्ये अत्यावश्यक आहेत किंवा ज्या आवश्यक आहेत त्या इथे कोणत्याही प्रकारे उपलब्ध नाही आहेत. इथे पाण्याचे अगदी बोंबाबोंब आहे, इथे गटारे तुंबलेली आहेत, रस्ते खोदलेले आहेत, सर्व प्रकारचा इथे अगदी बोजवारा उडलेला आहे आणि याला सर्व जनता कंटाळलेली आहे. आणि त्यामुळेच सत्ताधाऱ्यांना स्वतःवर देखील कोणताही कॉन्फिडन्स राहिलेला नाही. जनतेच्या मतदानाला सामोरं जाण्याची हिंमत त्यांच्यामध्ये राहिलेली नाही आणि म्हणूनच त्यांनी मतदारांच्या समोर जाऊन मतांची अपेक्षा न ठेवता उमेदवारांनाच विकत घेण्याचा त्यांनी जो अगदी म्हणजे हे लावलेला आहे, त्यातूनच त्यांचा जो ढासळलेला कॉन्फिडन्स आहे तो दिसून येतो. कारण इतके अनेक वर्ष त्यांनी ही महानगरपालिका अक्षरशः विकून खाल्लेली आहे आणि अक्षरशः फक्त ठेकेदारांची तिथे उठबस असते, फक्त ठेकेदारी करण्यापुरताच तिथे नगरसेवक व्हावं या भावनेतून भाजपचे जे काही उमेदवार आहेत ते उमेदवारी करताना दिसत आहेत. परंतु जर आज तुम्ही बघितलं प्रभाग 15मधील आमच्या सर्व उमेदवारांचे चेहरे नीट बघा. हे 24/7 लोकांची सेवा करण्यासाठी, लोकांना नागरी सुविधा पुरवण्यासाठी, त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी धावणारी अशी मंडळी आहेत. त्यांच्या अडीअडचणीला रात्री 12 वाजता हाकेला ओ देणारी अशी मंडळी आहेत. त्याच्यामुळे आमचा उद्देश एकदम प्रामाणिक आहे, आमचं उद्देश एकदम जेन्युइन आहे की आम्हाला तिथे नगरपालिकेमध्ये कोणती ठेकेदारी करण्यासाठी नाही, तर नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी जायचं आहे. महानगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणजे तेथील नागरिकांचा एक प्रथम किंवा प्रतिनिधित्व करणारा एक व्यक्ती असतो की जो तेथील पटलावर आपल्या अनुभवातून, आपल्या ज्ञानातून या लोकांच्या समस्या सोडवण्यासाठीचे प्रश्न मांडेल. आणि अशाच मंडळींना आम्ही उमेदवार इथे नेमलेले आहेत. त्याच्यामुळे आम्हाला पूर्णतः खात्री आहे की लोकांच्या विश्वासाला पात्र ठरून आमचे महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार या महानगरपालिकेवर 16 तारखेला विजयी होऊन आपल्या आपल्या प्रभागाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी पुरणार आहेत. खांदापल्लीमध्ये गेल्या 20 ते 25 वर्षापासून भाजपची सत्ता आहे. तेच चेहरे आहेत. कामं तर जनतेची काही करतच नाही. आणि खांदापल्लीकरात तुम्ही बघा, खांदापल्लीमध्ये रस्त्याचा प्रॉब्लेम आहे. रस्ते खड्डे बनवतात, हे भाजपचे नगरसेवक जातात, रस्त्याचे जिथे फोटो काढतात, रस्ता बनवलेला असतो तोच परत 1 महिन्याने खड्डा तिथं पडलेला असतो.
अशी खांदा कॉलनीची परिस्थिती आहे. खांदा कॉलनीचे फेरेवाले रस्त्यावर आहेत. आज 20 वर्ष त्यांना काम करता आलं नाही. इथे सार्वजनिक शौचालय एकच आहे. प्रत्येक सेक्टरला टॉयलेटची व्यवस्था करायला पाहिजे होती. आज आपण पाहता तर सगळ्या उघड्यावरती महिला भगिनी जर इमर्जन्सी आली तर ते काम त्यांनी काय केलं नाही. तुम्ही नगरसेवक बघा, नगरसेवकच फुटपाथवर आहेत भाजपचे. मग खांदा कॉलनीकरांना ते कधी वरती आणतील असं होऊ शकत नाही. ह्या महाविकास आघाडीतर्फे मी महादेव वाघमारे अमध्ये अचा उमेदवार आहे, बमध्ये पूजा जाधव उमेदवार आहेत आणि कमध्ये पूजा जाधव आहेत आणि डमध्ये शिवाजी दांगट आहेत. असे महाविकास आघाडीचे 4 उमेदवार आहेत. खांदा कॉलनीकर त्यांना भरघोस मताने निवडून देतील अशी मला मनोमन भावना वाटते.